मंडळी झाली आपली कढीपत्ताची बहुगुणी अशी चटणी तयार। आवडली का तुम्हाला? आवडली? चला तर मग आवडली असेल तर रेसिपीला सुरुवात करू। तर मंडळी त्यासाठी मी काय केलेलं आहे, मस्त ताजा ताजा झाडाचा कढीपत्ता तोडून आणलेले आणि पहा कसं खेडेगावामध्ये भरपूर असा कढीपत्ता कुठं पण भेटतो, झाडं पण खूप असतात कढीपत्त्याची खेड्यामध्ये। तर मी असा झाडाचा मस्त सकाळी सकाळी तोडून आणला छानपैकी आणि गावरान कढीपत्ता होता ही। तर म्हणलं चला आता कॅरी बॅग भरून आणला आणि मला आता मी काय केलं, याचं आपल्याला चटणी करायची म्हणलं कढीपत्त्याची। बरेच दिवस झाले केली नाही आणि या अगोदर पण कढीपत्त्याच्या चटणीचा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे। पण प्रत्येक वेळेस एकच वस्तू करण्याची पद्धत पण वेगवेगळी असते प्रत्येकाची, किंवा प्रत्येक वेळेला वेगवेगळी असते। तर चला म्हणलं काय केलं, मी पूर्ण कढीपत्ता सोलून घेतला, त्यानंतर टोपल्यात पाणी भरपूर घेतलं आणि पूर्ण कढीपत्ता छानपैकी हलवून असा धुवून घेतला। त्याच्या किडे बिडे आता पावसाळ्या दिवसाही बसतात, छानपैकी असं धुवून घेतला आणि धुतल्याच्या नंतर पुरण गाळायची चाळणी, त्याच गाळणीमध्ये कढीपत्ता मी नितळायला ठेवलेला आहे। आणि कढीपत्ता नितळल्यानंतर आपण कपड्यावर फॅन खाली पण सुकायला ठेवू शकतो। मी सुकाय काय ठेवलं नाही, चाळणीमध्ये 1 तास 2 तास मी चांगला असा ठेवून दिला। आणि मी कढीपत्ता चुलीवर चटणी करणार होते, पण पाऊस आला दुपारून कॅन्सल झालं। नंतर मी चला म्हणलं गॅसवर बनवू, त्यासाठी गॅसवर गॅस चालू केला आणि पितळेची कढई थोडी मोठ्या साईजची ठेवली, कारण कढीपत्ता भाजायला थोडी मोठीच कढई पाहिजे होती। त्या पाहिजे काय केलेलं आहे मी, असं थोडा थोडा कढीपत्ता भाजलेला। कोणी कोणी काय करतं तेल टाकून फ्राय करून घेतं, मी नाही करत तसं पण केलं तर चालतंय। पण मी काय केलं, असा कोरडा कढीपत्ता अगोदर कढईमध्ये छानपैकी भाजून घेतलेला आहे। मी एकदम मध्यम गॅसवर, फुलवर गॅसवर पण नाही करपतो किंवा कमीवर पण नाही, मध्यम छान असा भाजला। मी नेहमी हलवत राहिले, असा पूर्ण त्याचा ओला अंश निघून जावा, अशा कुरकुरीत पानं व्हावी अशी 1-2 बॅच बैल भाजलेले। त्या अशा पद्धतीनं मी पूर्ण कढीपत्ता मी असं भाजून घेतला। 3-4 घाणी झाले बघा, असे थोडे 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 करून भाजला। इतपत भाजला की असं हातावर पान जर घेतलं ना तर त्या पानाचा चुरा व्हावा, ह्या अशा पद्धतीनं इथपर्यंत मी कढीपत्ता पूर्ण भाजून घेतलेला आहे। आता हे सगळा कढीपत्ता अशा पद्धतीनं भाजल्याच्या नंतर मी काय केलं, एक पितळ्याच्या टोपल्यामध्ये काढून घेतला आणि मग म्हणलं चला आता हे फॅन खाली थोडासा थंड करायला ठेवायचा आहे। तर सगळा कढीपत्ता पहिल्यांदा भाजला, कारण पुन्हा तेलाची कढई होती, आपल्या डाळी फ्राय करून घ्यायच्यात, म्हणजे जे कोरड्या वस्तू आहेत शेंगदाणे तेल कढीपत्ता मला अगोदर भाजून घ्यावं म्हणलं। तर चला मग असं झालं, आता भाजून झालं तर या पाहायचं पूर्ण चुरा व्हायला हातात, एवढा कडक झाला, असं कुरकुरीत झाला, पूर्ण याचा ओला अंश निघून गेलेला आहे। आपण टोपल्यामध्ये पूर्ण काढला आणि फॅन खाली ठेवून दिलेलं आहे हे पूर्ण। म्हणजे चला आता थंड पण होते, थंड जायचं आपल्याला मिक्सरमधून काढता येत नाही तोपर्यंत मी इकडे काय केलं, खोबरं घरात भरपूर होते, त्याचे तुकडे करून घेतले त्याच्या अगोदरच, आणि खोबरं खिसून पण जमते, मी तुकडे केलेले होते। चला म्हणलं कढीपत्ता काढल्यावर त्याच कढईमध्ये काय केलं, मी तीळ भाजून घेतले, कारण तिळाला बिलकुल तेल नाही टाकायचं। तर तीळ पण छान मध्यम गॅसवर असे कुरकुरीत असे तीळ छानपैकी फुटेपर्यंत तडतड उडेपर्यंत मी तीळ भाजले। त्यानंतर शेंगदाणे पण भाजून घेतले कोरडे तेल न टाकता, आणि त्यानंतर चणा डाळ घेतली। तर चणा डाळीला काय केलं, थोडीशी भाजली अगोदर, गरम केली आणि भाजत आल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये तेल ओतलेले। तर हे जवसाचं तेल टाकलेलं, कुठलं पण तेल तुम्ही टाकू शकता, पण आम्ही जे वापरतो ते मी घातलेले। तेल टाकल्याच्या नंतर पूर्ण ते चणा डाळ कुरकुरी झाली, ते काढली। त्यानंतर मी काही उडदाची डाळ टाकली आणि म्हणजे ही डाळी नका माझ्या घरच्या असल्यामुळे ते साल असेल तुम्हाला दिसत असतील, अशा टरकळ्याच्या डाळी आहेत आणि टरकळ्याच्या डाळी छान असतात, आमच्या घरच्या डाळी, त्यामुळे मी त्याच वापरलेले आहे। तर चला म्हणलं उडदाची डाळ पण छानपैकी कुरकुरीत झाली। त्या हरभरा म्हणते, कुणी चणा म्हणते, एक झाली। त्यानंतर उडदाची पण चालू आहे करणं, ते पण अशाच पद्धतीने छानपैकी अशी कुरकुरीत होऊ दिली। नंतर चांगली झाडानं छान निटून घेतली, पुन्हा नंतर मुगाची डाळ टाकली आणि याच्यातली एखादी डाळ कुठली तुम्ही मिक्स केली तरी चालते, म्हणजे नाही टाकली तरी किंवा कुठली टाकली तरी चालते। आता यातल्या ज्या वस्तू लागतात ना त्या वस्तू एखादी तुम्हाला नाही आवडत नाही टाकली तरी चालते, पण मी एवढ्या टाकलेत कारण टेस्ट वाढते कढीपत्त्याची छानपैकी। आणि सगळ्याच्या शेवटी मी खोबरं ह्याला बिलकुल तेल नाही टाकलं, पण तेलाची कढई होती चोपडी, त्याच्यामध्ये खोबरं चांगलं काळं होईपर्यंत छानपैकी भाजलं। त्यानंतर शेवटी 9-10 लसण। तर पहा आपल्याला कढीपत्त्याच्या चटणीचं सामान तयार झालेलं आहे। तर या कढीपत्ता इतका मस्त भाजलेला मंडळी, आपण धुवून चांगला कोरडा करून काय करतात खालीवरी करतात, तरी पूर्ण कढीपत्ता भाजल्या जात नाही आणि मग कसं चिमल्यासारखं होतंय। एकदम असा कुरकुर भाजलेला आहे, या पा छानपैकी या बघा असे डाग पडेपर्यंत भाजलेलं आहे, म्हणजे लवकर पावडर तयार होती। आणि कढीपत्ता भाजल्याच्या नंतर या पाहिजे शेंगदाणे आणि तीळ कोरडे भाजले, कारण तेलाच्या कढईमध्ये तेलामध्ये हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं होतं।
या पा घरचीच हरभऱ्याची डाळ आणि याला मोजून मापून वजन ग्राम प्रमाण असं काही नाही आणि कमी जास्त झालं तरी खायच्या वस्तू आहेत याला काही हे होत नाही आणि यातली कुठली एखादी वस्तू तुम्ही मिस केली किंवा नाही टाकली तरी चालते आणि इतक्या सगळं वापरल्या तरी आणखीन टेस्ट येते यातली एखादी डाळ किंवा खोबरं हे असं नाही टाकलं तरी चालतंय तर ह्या मी घरचीच हरभऱ्याची डाळ घेतलेली एका छोटी अर्धी वाटी थोडीशी उडदाची डाळ थोडीशी मुगाची डाळ या तिन्ही डाळी माझ्या घरच्याच आहेत थोडंसं जिरं आणि लसूण पण गरम करून घेतलं आणि खोबरं घरात भरपूर होतं त्याची येरी पण असं तरी मला ती खोबरं भाजून त्याची पावडर तयार करायची होती तर चला म्हणलं त्याचे असे तुकडे केले होते बारीक बारीक कट तुम्ही खिसून घेऊन असं गरम केलं खोबरं तरी चालतंय तर मी तुकडे होते ते असे हे करून घेतले थोडेसे भाजून घेतले चांगले आणि आता हे काय करते सगळं एक 5 ते 10 मिनिट फॅन खाली असं मी थंड होऊ देणार आहे आणि नंतर याची चटणी करणार आहे तर मंडळी सगळं आता यातलं सामान नका पौष्टिक असं आहे डाळ उडीद डाळ मूग डाळ खोबरं हे सगळं पौष्टिक आहे शेंगदाणे तीळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढीपत्ता एवढा गुणकारी म्हणजे यात भरपूर सारे कॅल्शियम आहेत आणि ए आणि बीचं घटक आहे याच्यामध्ये पाय मंडळी सगळं आता थंड झालेले आणि ह्या डाळी आहेत ना तुम्ही तेलामध्ये फ्राय करायच्या ऐवजी नुसतं भाजून घेतले ना तरी पण चालतंय पण मी फ्राय कशामुळे केल्या थोडंसं फ्राय केलं आणखी थोडी चव वाटते टेस्टेड होती चटणी म्हणून मी थोडंसं फ्राय करून घेतले नुसत्या भाजून घेतल्या तरी चालते कारण आपल्याला यातला कडकपणा कच्चेपणा काढायसाठी आपल्याला गरम करावं लागतं पण चला म्हणजे टेस्ट वाटते तर चला आता मी काय करणार आहे या मस्त अगोदर कढीपत्ता काढणार आहे मिक्सरमधून थोडासा बारीक आणि मग बाकीचं सामान तर सगळं सामान तयार झालं पण 10-15 मिरची घेतली होती ती मिरची राहिली होती शेवटी गरम करायची त्यात वेगळी मिरची काय साधी मिरची काय मिक्स करून 10-15 घेतले होते त्या पण गरम केल्या चांगल्या आणि कच्चेपणा जाण्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी आणि टेस्ट पण येते छान मिरच्या गरम केलं चला मिरच्या गरम केल्या थंड केल्या आणि हे मिक्सरचं जे आपण पावडर करून घेतले कढीपत्त्याची जी पावडर करून घेतली ना त्यात तीळ पण बारीक केली ते तीळ शेंगदाणे आणि पुन्हा बाकीचं डाळी सगळं फक्त तीळच थोडेसे अगोदर बारीक करून घेतले तुम्ही अख्ख्या कढीपत्त्यासोबत पण हे सगळं टाकू शकता पण मी अगोदर त्याची पावडर केली डाळी लसण जिरं सगळं मी त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे कोणी कोणी काय करतं कढीपत्त्यासोबतच सगळं टाकतं पण मी म्हणलं तसं नाही केलं तर चला म्हणलं त्यात आता मिरची पण थंड झाली ती मिरच्या पण टाकल्या त्याच्यात थोडेसे तुकडे करून काय चुरका असं तसं काय टाकल्या सगळं मिक्स केलं याच्यामध्ये आता हे डबल मिक्सरमधून आपल्याला काढायचं होतं चटणी करायची ती तयार तर त्यासाठी काय केलं मी इथं आता सगळं मिक्स झाल्याच्यानंतर चवीनुसार ते जे खोबऱ्याचे तुकडे होते ना ते पण त्याच्यात बारीक केले होते अगोदर ते टाकले आणि शेवटी मग काय केलं मी आपल्या चवीनुसार त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर ते एकत्र केलं आणि थोडं करून मिक्सरमधून काढावं म्हणलं तर चला आणि याच्यात मंडळी चिंचेची 2 बुटकं टाकले ते तुम्हाला दाखवायचे विसरून गेले तर चला म्हणलं आंबूस लागते छान त्याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरली तरी चालते तर आपण थोडा घाणा करून मी आता ही चटणी तयार केलेली एक करून तर म्हणजे एकदम बहुगुणी अशी पौष्टिक आरोग्य अशी चटणी तयार झालेली आहे तर आपण अशी सगळी आणि याच्यात काही बोटकं मिसळलेले चिंचेचे छानपैकी तर चला तर आता आपली भरपूर अशी मी चटणी तयार केलेली आहे मंडळी आणि मस्तपैकी याच्या लाल मिरचीच्या तिखट पण वापरलं तरी छान होते याच्यातली एखादी वस्तू नाही आवडली तर कट केली तरी काय हरकत नाही छान झाली अशी चटणी तयार झाली मंडळी चला आवडली तर जरूर मला कमेंट करून सांगा तुम्ही जर कमेंट करून सांगली मंडळी तर मला आणखीन पुढचा व्हिडिओ बनवण्यास अति उत्साह येईल चला तर मग आवडल्यास जरूर आमच्या सह्याद्री चॅनलला लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा आणि मंडळी अशा पद्धतीने थोडीफार चटणी करा एकदम अशी बीपीसाठी असे ब्लॉकेज मोकळे होतात कढीपत्त्याच्या चटणी खात राहिलं ना तर छानपैकी रक्त पातळ होतं खूप रोगावर अशी कढीपत्ता चटणी उपयोगी येते आणि भरपूर सारे ह्याच्यात घटक आहेत पुन्हा कॅल्शियम आहेत तर चला तर मग झाली बघा माझी चटणी तयार मस्त अशी खूप टेस्टेड अशी झालेली मंडळी चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी